या ठिकाणी आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। रॅलीला मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय। काय चित्र आपल्याला पाहायला मिळतं? पुण्यामध्ये जे पहिल्यापासून पवार साहेबांचं, अजित पवारांचं जे समीकरण आहे, पुण्याच्या विकासासाठी अहोरात्र असलेल्या निर्णयाच्या संदर्भातून पुणेकर मंडळी नेहमी विकासाच्या पाठीमागे उभे राहिलेले आहे। मला वाटतं की आता या महानगरपालिकेला शरद पवार साहेबांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवतोय। आज चांगल्या प्रकारचा पुण्यामध्ये प्रतिसाद आहे आणि लोक उत्स्फूर्तपणाने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। पुण्यातलं सत्तेचं समीकरण जे आहे ते दोन राष्ट्रवादी एकत्रित करेल। पुण्यातलं सत्तेचं समीकरण दोन राष्ट्रवादी पूर्ण करेल। 100% महापौर सुद्धा राष्ट्रवादीचा पुण्याचा होईल एवढा विश्वास आहे। देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की पाठीमागची 20-25 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती, पुण्याचा विकास नक्की काय केला? पुण्याचा विकास कोणामुळे झाला असा मला त्यांना प्रश्न आहे। अगदी पुणे पिंपरी चिंचवड विकास जो आहे तो पवार साहेबांच्या दृष्टिकोनाने झाला। मला एक सांगा, IT पार्क वगैरे कोणी आणलं? भाजप आत्ता आलं आणि आल्यानंतर काय केलं? पुण्याच्या असलेल्या महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ज्याप्रमाणे आरोप प्रत्यारोप होत आहेत, आपण स्वतः घ्या, आपल्याकडे सत्ता आल्यानं किंवा प्रशासक आल्यानंतर आपण किती काम केलेलं आहे? उलट तिथं तिजोरी आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर बघण्याचं काम केलं, अशा प्रकारची चर्चा पुण्यामध्ये आहे। अजित पवार असं म्हणाले की झालं गेलं गंगेला मिळालं, आता दोन राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, ते चित्र पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल। मी एवढंच म्हणतोय की आत्ताच्या घडीला ज्यांच्या विरोधात लढायचं आहे तिथं आम्ही एकत्र आलेलो आहे, आम्ही एकत्रितपणे लढतोय। उद्याचं मी सांगत नाही, परंतु आज या असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी आज एकत्र आल्यानं पुण्याचं पिंपरी चिंचवड वातावरण बदललेलं आहे। मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी तिकडे एनडीए सोबत आहे, मग शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत पाहायला मिळू शकते? नाही, इथली निवडणूक आता एनडीए सोबत नाही ना, आता भाजप आणि विरुद्ध अजित पवार गट आहे ना, तिथं एनडीएचा कुठे संबंध येतो? आता ही लढाई जी आहे ही स्थानिक पातळीवरच्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेचा आहे आणि लोकांचा कल जो आहे की आमच्या विभाजनामध्ये त्यांचा फायदा होईल। पुण्याच्या बऱ्याच पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी सांगितलं दोन्ही एकत्र या, पुण्याचा इतिहास घडेल। नाही, मात्र सुनील तटकरे असं म्हणाले की शरद पवार आमचे दैवत आहेत, अजित पवार म्हणतात की दोन राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। पुढच्या काळामध्ये मग नक्की काय त्याची समीकरणाची सुरुवात आता मी आजचं तुम्हाला सांगतो, उद्याचं मी आज सांगत नाही। आजच्या घडीला सगळे नेते मानतात शरद पवार साहेब दैवत आहे, दैवत आहेतच। आणि असं आहे, आम्ही जुन्या नेतृत्वांना विसरत नाही। आता भाजपचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांचे विचार पुसले जातील असं जर सांगत असतील, त्यांनी महाराष्ट्र घडवलाय, त्या शरद पवारांना वगैरे एवढं पुसणं शक्य नाही। पाहतोय की सध्या आमची लढाई जी आहे ती भाजपच्या विरोधामध्ये आहे आणि सध्या दोन राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र आलेले आहेत। भविष्यातला सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया आपण पाहतो की शशिकांत शिंदेने दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल सोने, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।